शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। स्थानिक स्वराज्याच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर। आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। त्यामुळे राज्यभर निवडणुकांचा बार उडाला आहे। 5 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका राज्यासाठी एक उत्सव ठरणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2025 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे। कशा होतील निवडणुका? 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि इतर तपशील जाहीर करण्यात आले। निवडणुका EVMद्वारे होतील। ओबीसी आरक्षण आणि मतदार यादी सुधारणांवरही स्पष्टता येईल। राज्यातील राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगणार आहे। कधी होतील निवडणुका? तारीख काय? 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। मतदारसंघनिहाय 7 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। मोबाईल ॲपमधून आपले नाव तपासू शकता। मतदारांना उमेदवारांची माहिती देखील मिळणार आहे। दुबार मतदार संदर्भात आयोगाने दक्षता घेतली आहे। दुबार मतदाराच्या नावापुढे स्टार असणार आहे। अधिकारी त्यांची चौकशी करतील, अन्यत्र मतदार करणार नाही याची हमी घेतली जाईल असे आयोगाने सांगितले। दुबार मतदारांची वेगळी यादी असणार आहे। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख। अर्ज दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर 2025। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025। नामनिर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबरला होईल। अपील नसलेल्या ठिकाणी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर आहे। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबरला जाहीर होईल। मतदान 2 डिसेंबर रोजी होईल, तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होऊन निकालही त्याच दिवशी जाहीर होईल। यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार आहे। या निवडणुकीत 1,07,03,576 मतदार मतदान करणार आहेत। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।